राज्य के कई जिलों में बेमौसम बारिश से कई हेक्टेयर की फसलें नष्ट हो गई। इस कड़ी में जलगांव जिले के चोपड़ा तालुका में हुए नुकसान को लेकर विधायक चंद्रकांत सोनवने ने बारिश प्रभावित खेतों का पंचनामा करने के निर्देश दिए। जलगांव जिले के चोपड़ा तालुका के कुछ हिस्सों में रविवार को हुई अचानक बेमौसम बारिश और ओलावृष्टि के कारण खेतों में फसलें नष्ट हो गई। इस संबंध में आज चोपड़ा विधानसभा क्षेत्र के विधायक चंद्रकांत सोनवने ने तहसीलदार, कृषि विभाग के अधिकारियों के साथ धानोरा क्षेत्र के किसानों और नागरिकों की बैठक बुलाई। इस बैठक में सोनवने ने अधिकारियों को प्रभावित क्षेत्रों में हुए नुकसान का पंचनामा करने के निर्देश दिए। काल दुपारच्या वेळेला अचानक वादळ झालं, पाऊस झाला आणि अगदी छोट्या छोट्या गारी काही भागात पडल्या। जसं माहिती पडली तसं संबंधित अधिकाऱ्यांशी, कृषी विभागाचे अधिकारी, आपले तहसीलदार थोरात साहेब यांना मी फोन केल्या, सूचना केल्या की आपण तातडीने सर्व माहिती घ्यावी आणि माहिती संकलन करून मला तातडीने त्या संदर्भात अवगत करावं। संपूर्ण माहिती घेतली। आज धानोरा या ठिकाणी 4 ते 5 गावांचे कार्यकर्ते जे होते त्यांना आणि शेतकरी बांधवांना एकत्र बोलवलं। धानोरा असेल, देवगाव असेल, पारगाव असेल, मितावली असेल, पुनगाव, त्या संपूर्ण परिसराच्या लोकांना तिथे बोलवलं होतं। त्यांच्याशी चर्चा केली। गारपीट अतिशय बारीक असल्यामुळे तसं कुठलंही नुकसान झालेलं नाही, पण त्यात सुद्धा कदाचित काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल तर तहसीलदार महोदय थोरात साहेबांना, कृषीचे अधिकारी साळुंखे यांच्याशी बोलून पंचनाम्याच्या सूचना दिलेल्या आहेत। ज्यांचं नुकसान झालं त्यांचं 100% पंचनामा करण्याला सांगितलं आहे। खेडी बोकरी, गोरगावले या परिसराकडे अजून पूर्ण माहिती आलेली नाही। दुपारी मी जाताना ते सुद्धा थांबणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार। ज्याही शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल त्या शेतकऱ्याचं नुकसानाचे पंचनामे कुठल्याही परिस्थितीत केले जाईल। कारण हे सरकार जे माहितीचं सरकार, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, शेतकऱ्यांच्या बाजूचं सरकार आहे आणि शेतकऱ्यांच्या बाजूचं सरकार असल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय अजितदादा पवार, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, आदरणीय गिरीशभाऊ महाजन, आदरणीय सावकारे साहेब, हे सुद्धा या गोष्टींवर लक्ष ठेवून आहेत। व्यक्तिशः माझं लक्ष आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याचं समाधान झाल्याशिवाय राहणार नाही, कोणाचाही पंचनामा सुटणार नाही। तहसीलदार महोदय थोरातांना मी सांगितलं ज्यांचं नुकसान झालंय त्यांच्या पंचनाम्याची यादी ही ग्रामपंचायतच्या बोर्डवर लावा आणि गावात दौंडी द्या की या यादीमध्ये ज्यांचं नुकसान झालंय त्यांनी आपलं नाव शोधून घ्यायचं। नसेल नाव तर त्यांनी तातडीने मला फोन करावा किंवा तहसीलदार महोदयांना फोन करावा, जेणेकरून कोणताही शेतकरी बांधव ज्याचं नुकसान झालं असेल त्या नुकसानापासून